जात्यावर बसलं की ओवी आपोआप सुचते असं म्हणतात. आता गावातल्या घराघरातली जाती गेली, पिठाच्या गिरण्या आल्या, ओवीचे मंजूळ सूर गेले आणि गिरणीचा घरघराट सुरू झाला. पूर्वी दिवस उजाडायच्या आधीच घरातील स्त्रिया कामाला लागलेल्या असायच्या. दळण कांडण, झाडलोट, सडा शिंपणं ही सगळी कामं करताना त्यांच्या मुखातून अविरत ओवीचे सूर गुंजत असायचे. मुलाबाळांच्या प्रेमाने भरलेल्या, माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या, रुसलेल्या नवऱ्याला मनवायचं कसं असा प्रश्न घेऊन आलेल्या अनेक असंख्य ओव्या आपोआप तयार व्हायच्या. त्या लिहून ठेवल्या असत्या ना तर मराठी वाङ्मयात ओवीचा एक वेगळा खंड तयार झाला असता. सकाळी सकाळी ओव्यांच्या सुरात सूर मिसळत वासुदेवाची स्वारी यायची आणि ओवीने प्रसन्न झालेलं वातावरण आणखीनच मंगलमय होऊन जायचं. आजकाल गावाला गेलं तरी असं वातावरण अनुभवायला मिळत नाही, पण त्याची एक झलक पाहायला मिळाली तर आजही मनाला आनंदच वाटेल. पाहूया मग त्या काळात घेऊन जाणाऱ्या ओव्यांची आणि वासुदेवाची झलक. रागाला काय आलाय? अव कुणी काय बोललं का तुम्हासनी? कोण पाहुणा आलाय गावात? मी पाण्याला गेले तर माझ्या माग माग आला. मारक्या रेड्यावानी बघत होता, डोळं मोठं मोठं करून. हा मग गप गुमान आलीस वय? चांगलं झाडायचंच की त्याला. अशी बरी परत येईन मी बी रागानच बोलले त्याला. काय ग काय बोललीस? वाटच्या वाट सरा जाई वाटन उगा उगा पाडाला आला आंबा नाही तुझ्या हाता जोगा. हे बोललात वय तुम्ही? अव तो तिकडच उभं राहिला की झाडाखाली आंबा वाट्यात पडस्तवर. अव गावच्या पाटलाची लेख आहेस तुम्ही.
चांगलं ठणकावून बोलायचं होतं त्याला. पाटलाच्या आम्ही मुली नाही कुणाला मेचायच्या, अहो नाही कुणाला मेचायच्या, अहो आम्ही लखोटा वाचायच्या, अहो आम्ही लखोटा वाचायच्या, अहो आम्ही लखोटा वाचायच्या. लिहिणार वाचणार शाई लागते धोतराला, अहो शाई लागते धोतराला, अहो बंधू वकील साताऱ्याला, अहो बंधू वकील साताऱ्याला, अहो बंधू वकील साताऱ्याला. काय वहिनी, दादाची आठवण आली व्हय? ए पोरीनो, काय हितच खिदळत उभं राहणार का उजाड असतावर? चला, वासरं भुकेले असतील, धारा काढून वासरानं मोकळं करा दूध प्यायला. चला चला चला. आणि ए बाई, अगं तू काय रांगोळी काढत देवळा पतूर जाणार आहेस वय? आटप आटप लवकर उठ ग, तू पण उठ. चल जात मध्ये. काय झालं जाऊ बाई? बाई बाई, चेहरा का उतरलाय? भांडलात की काय भाऊजींशी? मी नाही भांडले, त्यांनीच बोलणं टाकलंय माझ्याशी. अगं पण झालं काय ते तरी सांग. दुसरा भरतार आता समजावू बाई कसा, दुसरा भरतार आता समजावू बाई कसा, सये घालावा प्रीती फासार, सये घालावा प्रीती फासार. मोठं मोठं डोळं, त्यांच्या डोळ्यांची मला भीती, मोठं मोठं डोळं, त्यांच्या डोळ्यांची मला भीती. खाली बघून चालू किती, खाली बघून चालू किती. मोठं मोठं डोळं, काहो फिरविता गरगरा, मोठं मोठं डोळं, काहो फिरविता गरगरा. राणी कापते थर थरा, हो, राणी कापते थर थरा. मोठं मोठं डोळं, जणू लिंबाची टोपण, मोठं मोठं डोळं, जणू लिंबाची टोपण. रुपालालाच देखण, रुपालालाच देखण. उजून आलं आबाळ रामाच्या पारी, उजून आलं आबाळ रामाच्या पारी. आलं गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सुरव्या संग ईर्षा करतोय अंधार गा अंधार, उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई ठरती या भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. उंबरा बोलतो गा, उंबरा बोलतो गा,
देवाला गा देवाला किरपेला भक्तीची जोड अशी न्यारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला मायानो पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला मायानो कृष्ण वाजवी बाबा ग बावरल्या नारी कृष्ण वाजवी बाबा ग बावरल्या नारी तुमच्या आधी पाखरा उठली घरक्यात गा घरक्यात गाय वासरू बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी आल गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी प्रकृतीचा हा सदाबहार वर्षाव खास तुमच्या या सदाबहार परफॉर्मन्ससाठी आर्या, मुग्धा, केतकी, सीमा, अजय तुम्ही पाचही जण सारेगमप या कार्यक्रमाचा भाग होतात आणि आज तुम्ही आता महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचा भाग आहात. कसं वाटतंय तुम्हाला आर्या? खूपच छान वाटतंय. एका वेगळ्याच आणि इतक्या सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांच्या प्रोग्राममध्ये केदार दादांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार. मुग्धा? मलाही खूप छान वाटतंय आणि आर्याताई म्हणाली तसं की एवढ्या मोठ्या प्रोग्राममध्ये मला गायची संधी मिळाली त्याबद्दल सगळ्या झी मराठीच्या टीमचे मी खूप आभार मानते आणि खूप छान वाटतंय मला. केतकी? या कार्यक्रमामुळे ओव्या हा जो प्रकार आहे हा शिकायला मिळाला आणि जुने आपले काय प्रकार आहेत गाण्याचे ह्याची माहिती झाली मला आणि ह्याचं कारण हा एवढा मोठा कार्यक्रम आणि केदारदादांना मी जास्ती सगळ्यात महत्त्वाचं त्यांना मी थँक्स देते की इतक्या सुंदर कार्यक्रमात मला सहभागी व्हायची संधी दिली आणि संपूर्ण एंटायर झी टीमची मी आभारी आहे. सीमा? महाराष्ट्राची लोकधारा म्हणजे शाहीर साबळ्यांपासून खूप ऐकलेला आणि नावाजला गेलेला कार्यक्रम. त्याच्यात गाताना अर्थातच खूप छान वाटलं आणि वेगळ्या चाली म्हणजे ओव्यांची नेहमीची चाल नसून इथे वेगळी चाल शिकलो आम्ही सगळ्याजणी. त्याच्यामुळे खूप छान अनुभव आला मला आणि या तीन इतक्या गोड सुरेल मुली आहेत त्यांच्यात मी पण एक, त्यामुळे आणखीन मजा आली. त्यामुळे अर्थातच केदार शिंदे आणि झी मराठी यांची मी मनपूर्वक आभारी आहे. मला फार छान एक्सपिरियन्स मिळाला हा. वासुदेव अर्थात अजय? हा कार्यक्रम करायची माझी स्वतःची इच्छा होती. आता सीमा म्हणाली तसं खूप नावाजला गेलेला कार्यक्रम आहे त्यामुळे मला किंवा माझं गाणं ह्या कार्यक्रमाच्या योग्यतेचं समजल्याबद्दल केदार शिंद्यांचे आभार, झी मराठीचे आभार. थँक्यू व्हेरी मच.